नाश्त्याला काय बनवायचं हा नेहमीच सर्वांना प्रश्न असतो. आज मी तुम्हाला झटपट होणारा आणि तितकाच पौष्टिक मसूर डाळीचा कुरकुरीत डोसा कसा बनवायचा ते दाखवणार आहे. हा डोसा बनवताना इनो, सोडा किंवा तांदळाचं पीठ अजिबात वापरलेलं नाही, तरी सुद्धा एकदम कुरकुरीत डोसा तयार होतो. डोशासोबत चटणी सुद्धा बनवणार आहे, त्याची रेसिपी सुद्धा दाखवणार आहे. चला तर मग लगेचच पाहूया मसूर डोसा आणि चटणी कशी बनवायची. नमस्कार, मी वेदांती. वेदांती लाईफस्टाईल मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. मसूर डाळीचा डोसा बनवण्यासाठी इथे मी 1/2 किलो मसूर डाळ घेतली आहे. मसूर डाळ 2-3 वेळा स्वच्छ धुवून 10 मिनिटं भिजून घेतली आहे. आता ही भिजून घेतलेली मसूर डाळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे. सोबतच त्यामध्ये एक किसलेलं गाजर घेतलं आहे. गाजर किसून घातल्यामुळे मिक्सरला ते छान वाटले जाते. गाजर घातल्यामुळे डोशाची पौष्टिकता देखील वाढली जाते आणि रंग सुद्धा छान येतो. इथे मी 2 तिखट हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. सोबतच 3-4 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे. त्यानंतर 1 चमचा जिरेपूड घालणार आहे. जिरेपूड तुमच्याकडे नसेल तर जिरं घातलं तरी चालेल. त्याचबरोबर 1 चमचा धनेपूड घालायची आहे आणि 1/2 चमचा हळद घालायची. त्याचसोबत अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता इथे मी मसूर डाळ भिजत घातलेलं पाणी वापरलं आहे. ते थोडंसं घालून मिक्सरला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. बारीक केलेली पेस्ट एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून म्हणजे 2 ते 3 चमचे पाणी घालून यामध्ये घालणार आहे, म्हणजे उरलेली पेस्ट वाया जाणार नाही. आता आपण डोशाच्या मिश्रणामध्ये 4 चमचे बारीक रवा घालूया. तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा वापरला तरी चालेल. मिक्सरला मसूर डाळीसोबत रवा घालून वाटून घ्या. रवा मिश्रणामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे. आपल्याला डोशाचं मिश्रण फार जास्त घट्ट नको आहे किंवा फार जास्त पातळ पण नको आहे. आता हे बनवलेलं बॅटर 10 मिनिटं बाजूला ठेवूया आणि झटपट अशी चटणी बनवून घेऊया. आता 10 मिनिटानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून कन्सिस्टन्सी बघावी लागणार आहे. अर्धा कप ओल्या नारळाची पातळ कापं करून घेतली आहेत. त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. तुम्हाला किती तिखट पाहिजे तेवढी घालायची आहे. मी इथे 2 हिरव्या मिरच्या घातल्या आहेत. सोबतच 2-3 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि 1 छोटा आल्याचा तुकडा घालायचा आहे. त्यानंतर 1 चमचा भाजलेली चणा डाळ घातली आहे आणि 1 चमचा भाजलेले शेंगदाणे घातले आहे. तुमच्याकडे भाजलेले शेंगदाणे नसतील तर फक्त चणा डाळ घातली तरी चालेल. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि गरजेनुसार पाणी घालून चटणी मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे. आता चटणीला फोडणी द्यायची आहे. त्यासाठी तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये 1/2 चमचा उडीद डाळ घालायची आहे. डाळीचा रंग गुलाबी झाला की त्यामध्ये राई घालायची आहे. राई तडतडली की 1 लहान सुकी मिरची घालायची आहे. त्यानंतर चिमूटभर हिंग आणि कढीपत्ता घालायचा आहे. फोडणी छान परतून घ्यायची आहे आणि लगेचच चटणीवरती घालायची आहे आणि लगेच मिक्स करायची आहे. इथे झटपट अशी चटणी तयार झाली आहे. डोसा बनवण्यासाठी तवा चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यावर पाणी घालायचं आणि लगेच एखाद्या कपड्याने पुसून घ्यायचं. त्यामुळे तव्याचं तापमान कमी होते आणि डोसा तव्याला चिकटत नाही. आता गॅसची आच मंदच ठेवायची आहे आणि डोसाचे बॅटर तव्यावरती घालायचे आहे. त्याआधी चमच्याने मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 चमचा मिश्रण तव्यावर घालायचं आणि एकसारखे पातळ पसरवायचे. मिश्रण पसरवताना जास्त दाबून पसरवायचं नाही, कारण डोसा चिकटू शकतो. अलगद मिश्रण पसरवायचं आहे. आता डोसा वरून कोरडा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता डोसा कोरडा झाला आहे. आता आपण त्यावरती तूप लावूया. अशा पद्धतीने आपल्याला तूप लावायचं आहे. तुम्ही तूप किंवा बटर किंवा तेल लावलं तरी चालेल. चव अप्रतिम लागते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल, तूप किंवा बटर लावू शकता. अशा पद्धतीने डोसा चारी बाजूनी छान भाजून घ्यायचा आहे.
डोशाच्या कड्या सुटल्यानंतर डोसा आपल्याला दुमडून घ्यायचा आहे. 2-3 मिनिटं झाली आहेत. आता डोसा दुमडून घेते. कुरकुरीत डोसा तयार आहे. अशा पद्धतीने मी इतरही डोसे बनवून घेणार आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया एका नवीन रेसिपी सहित. तोपर्यंत टेक केअर. थँक यू फॉर वॉचिंग.